जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक अनोखा संगम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या या पालखी सोहळ्यामध्ये आहे ते वेगवेगळ्या दिंड्या जे आहेत ते सहभागी होतात। याबरोबरच जे आहे ते गेले 4 वर्षांपासून जे आहे ते तृतीय पंथांची जी दिंडी आहे या सोहळ्यामध्ये जे आहे ते वारकऱ्याच्या विठुरायाच्या भेटीला जे आहे ते देखील जे आहे ते आपली पालखीची वारी करतायत। आपल्याबरोबर ते आहेत। नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्ही विठुरायाचं एक आकर्षण मिळालं, हे वारी किती दिवसापासून करताय, काय नेमकं कशामुळं? रामकृष्ण हरी, मी बोलते किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर श्री श्री 1008 डॉक्टर दीपाताई नंदगिरी। मी पुण्याहून आहे आणि देहू ते पंढरपूर आम्ही दरवर्षी प्रमाणे सगळे कसे स्त्री आणि पुरुष कसं दिंडी करतात तसं आमच्या बी मनामध्ये भावाला, कारण की सकाळशी आहे ते अधिकार असे संत तुकाराम महाराज म्हणतात, मग आम्ही का मागं राहू असं प्रेरणा धरून मी पहिल्यांदा सुरुवात केली। पहिल्यांदा मी एकटी चालत होते, आता आमच्याबरोबर सगळे टीम माझे संघ गेल्या वर्षी 10 जण होते, यावर्षी पण आहेत भरपूर लोक। काय सांगाल, किती वर्षापासून हे तुमचे चालू आहे? आता ही 4थी वारी आहे। पहिल्या वर्षी आता ही चौथं वर्ष आहे आमचं। नक्कीच आपण पाहतोय अजून देखील आपल्याबरोबर दिंडीतले जे आहेत ते वारकरी म्हणून जर म्हटलं तरी चालेल। काय सांगाल तुम्ही, नेमकं कशा पद्धतीने यांच्याकडे प्रेरित झाला, कधीपासून तुमचा प्रवास सुरू आहे? साक्षात आमचा विठ्ठलच सोबत आहे, मग वारी असणारच की। मग पहिल्या वर्षी काय झालं की आम्ही वारीसाठी आलोत, आम्ही आमचे गुरु। मग गुरु म्हटले घरी बसून काय करायचं आहे, पांडुरंग परमात्मा आपण स्वाधीन करायचा आहे। मग स्वाधीन तर होणार नाही, पण जरा तर होईना आपण त्याजवळ गेलं पाहिजे, त्याशिवाय पांडुरंग काय करणार आहे। मग घरी आपल्याला सगळं भेटतंय, खायला प्यायला सगळं भेटतंय, पण वारीत काय होतंय काय नाही, सगळे लहान थोर मोठे सगळे एक ठिकाणी येतात, मग वारीसाठी यावं असं मला वाटतंय। पंढरीशी जावे रे आणि संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावळे। साक्षात पांडुरंग परमात्मा सुद्धा आमची वाट पाहायला उभा राहिली। नक्कीच आपण पाहतोय की अजून देखील तृतीयपंथी आपल्याबरोबर आहेत। काय सांगायचं, तुम्हाला काय अनुभव आहे वारीचा? रामकृष्ण हरी, हे माझं पहिलं वर्ष आहे। मी गेल्या वर्षी आलते पण अर्ध्यातनंच आले होते, म्हणलं काय अनुभव येतो बघावा। एवढा छान अनुभव आला ना गेल्या वर्षी, आणि गेल्या वर्षी जो अनुभव आला त्यापेक्षाही ह्या वर्षी जास्त आला। म्हणजे ह्यावेळेस मी देहू ते पंढरपूर चालत आले, गेल्या वेळेस मी यवत ते पंढरपूर गेले, तर मला एवढं छान वाटलं, खूप छान वाटलं। कारण की हा सोहळा कुठं बघण्यासारखाच नाही, ह्या जगामध्ये, ह्या जगात अशी वारी कुठंच नाही आहे, आणि हा सुखी सोहळा कुठेच नाही हा। बस मी एवढंच। विठुरायाला काय साकडं असणार आहे? माझं विठुरायाला एवढं साकडा असेल, बळीराजाचं राज्य चांगलं टिकून राहू दे, गोरगरिबांना देवाने सुखी ठेवो सर्वांना, तसं गोरगरिबालाच नाही सर्वांनाच सुखी ठेवो, पण बळीराजाला आणखीनही त्याच्यातली त्यात भरपूर साथ देवो पावसाने देवानं। आणि आम्हीही सर्वांनी प्रार्थना करू बळीराजाचं राज्य येऊ दे, असंच टिकून राहू दे, चिरंतर टिकून राहू दे। पांडुरंग सदैव सर्वांच्या पाठीशी उभे राहो, त्यांचे मुलं बाळ सुखात राहो, हीच प्रार्थना करणार मी। आणि ही वारी मला दरवर्षी घडून येऊ दे हीच प्रार्थना करणार पांडुरंगाला। जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत ही वारी माझ्याकडनं घडून येऊ दे, मी पांडुरंगाला हीच प्रार्थना करते। नक्कीच आपण पाहतोय की स्त्री पुरुष देखील या वारीमध्ये सहभागी होतात, तर आम्ही का मागे राहू असं देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं असून, या तृतीयपंथीयांच्या माध्यमातून जे आहे ते विठ्ठलाला जे आहे ते बळीराजासाठी देखील जे आहे ते मागणं घालण्यात आलेलं आहे। शेतकरी बळीराजा देखील सुखी हो, पाऊस हो, समृद्धी लाभो असं देखील जे विठुरायाकडे आहे ते साकडं यांनी घातले असून गेले 4 वर्षापासून ही जी दिंडी आहे ती त्यांची सुरू असून यामध्ये जे आहे ते वर्षानुवर्ष जे आहे ते त्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ होत असून विठुरायाच्या भेटीची आस देखील आम्हाला लागल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलेली आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, पंढरपूर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।